हॅलो. हॅलो ताई. हॅलो. हॅलो. आवाज येत नाही ताई. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ ताई. हा, तब्येत बरी नाही काय तुमची? हो ना. आता थोडस वातावरण बदलतंय ना. हो, पाऊस. हो. मध्येच पाऊस, मध्येच ऊन. हा, मी अहिल्यानगर वरून बोलते. हा हा हा. बोला ताई. काय अनुभव आता आला? जून मध्ये स्टार्टला आंब्याचा सीझन असतो ना. हा हा हा. आंबे होते आमच्या बागे, तर ते काय झालं, एक व्यापाऱ्याला आम्ही विकले, तो येतच नव्हता पण नंतर घ्यायला ते. अच्छा. हा. मग ते एवढं टेन्शन, म्हटलं आता पाऊस आला तर आंबे खराब होतील, एवढे सगळे कुठं विकायचे आपण ना. बरोबर बरोबर. तर मग स्वामींना इतकी प्रार्थना केली, म्हटलं आता तुम्हीच आणा त्याला परत रिटर्न कसं तरी, आणि ते जाऊ द्या म्हटलं. हा, स्वामींना इतकी विनंती केली आणि म्हटलं मी आंबे देईल तिथं मठामध्ये. हा. आणि मग आला बाई तोच व्यापारी, नेले, पण त्याने कॅश चेक दिला आम्हाला. अरे वा. आणि काय तो तर विचारलं नाही का त्याला? तो म्हणायचा हेच नव्हतं, माझ्याकडं खूप होते आंबे, ते कॅरेट वगैरे असतात ना, हा हा. पैसे कमी बरोबर. नव्हते असं काहीतरी सांगायचा बहाणे फोन केला की. अच्छा 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 अच्छा. हा. नंतर आला तो, गेला घेऊन. हा, बरं झालं बाबा. म्हणजे केवढं, म्हणजे हा मोठाच अनुभव आहे आपल्यासाठी, कारण एवढं नुकसान झालं असतं, आर्थिक हो, पण आणि त्या नुकसान फळांचं पण. सगळंच, आपण एवढं कष्ट घेतलेलं असतं, त्याला खर्च केलेला हो. असतो. आणि ते माल नेल्यावरच पैसे देतात का? नाही, अगोदर काय केलं त्यांनी, तो म्हटला मी चेक घेऊन येईल आणि माल नेईन त्याच दिवशी चेक. अच्छा. मग त्यांचे माणसं येऊन ते तोडून नेतात, कच्च्याच म्हणजे पिकलेलेच असतात, पाडी लागलेले. हो हो हो. नेले त्यांनी. मग म्हणजे स्वामींना असं कुठलंही आपण मनातून हाक मारली ना, मला तर असे अनुभव आहेत की ते ऐकतातच स्वामी. ऐकतातच. कसं हा, बोलला ताई, खरंय. म्हणजे आपण तेवढं अर्थतेने हाक मारावी लागते पण. हा हा. तेवढी आर्ततेने, अगदी हृदयापासून. हा, आणि हा. स्वामींना म्हणजे कधीच असं, मला तर इतका आनंद होतोय मी याच्यामध्ये आल्यापासून. हा ना. कसलं टेन्शनच राहिलं नाही, कसलंच. खूप मोठा आधार आहे. खरंय खरंय ताई. आता आम्ही याला गेलो होतो भाऊबीजेच्या दिवशी अक्कलकोटला. हा हा. तर मी म्हटलं गर्दी नसेल, जाऊ आपण, कारण सगळे असं माहेरी वगैरे जातात ना बायका. हो हो. बरोबर. हा. मी म्हटलं तिथं आपलं माहेर आहे, चला आपलं अक्कलकोटला म्हटलं. ऐक. गेलो, पण एवढी गर्दी, एवढी गर्दी. मी म्हटलं बाई आता आपलं दर्शन कसं काय होणार, एवढी गर्दी. हा कधीच हा नव्हती एवढी गर्दी होती. हा हा हा. मग स्वामींना असंच आम्ही बसलो रूम मध्ये, तेव्हा म्हटलं आता प्रार्थना इतकी मनातून, म्हटलं स्वामी मी एवढं आशेने आले, म्हटलं कोणीच इथं गर्दी नसेल, आणि आता हे काय म्हणते मला सगळे, तू तर नाही आता इथं दर्शन होणार नाही एवढं. आणि माझ्या सासूबाईंना नेलं होतं, त्या पण वयस्कर आहेत ना. बापरे, किती वय आहे त्यांचं? 80 वय आहे त्यांचं. अरे वा. पण त्या पण स्वामी भक्ती करतायत, मी सांगितल्यापासून. रोज 50 माळेचा जप असतो त्यांचा. 50 माळी? हा, 50 माळी. अरे वा. किती तर तिथं छान मग, होत आई तुमचं घर. म्हणजे त्या घरामध्ये एवढा जप होतो. हा, किती जप पवित्र होतो. होत असेल ते घर. खूप पवित्र, आणि सगळेच करतायत, मुलं माझी, मी, सगळे म्हणजे असं. अरे वा. तर तिथं मग एवढं चांगलं दर्शन झालं, एवढ्या गर्दीत इतकं छान दर्शन दिलं स्वामींनी. अरे वा. किती छान मूर्ती होत. पण घेतली मी तिथं विकत, म्हणजे सगळंच असं एकदम, असं वाटलंच नाही गर्दी होती म्हणून तिथं गेल्यावर आत. हा ना. म्हणजे तो एक अनुभव. हा. आणि नंतर सासूबाईंना अशी चक्कर यायची पित्तामुळे, पहिली त्या अशा पडायच्या वगैरे 1-2 वेळा. अच्छा. हा हा. त्यांना म्हटलं तुम्ही फक्त जप करा म्हटलं, स्वामींना मनातून प्रार्थना करा म्हटलं. हा हा हा. मग त्यांनी ते माझं ऐकलं, तेव्हापासून चक्करच बंद झाली त्यांची, आजपर्यंत आलीच नाही परत. बघा. एकदम म्हणजे व्यवस्थित आहेत त्या. बघा किती छान होत आई. म्हणजे एकदम छान. सासूबाई बघा केवढं शेअर करतात तुमच्या बरोबर, आणि तुमचं ऐकतात पण. हा. सगळं आमचं चांगलं आहे दोघींचं बॉन्डिंग. एकटीच आहे मी पण त्यांना सून. हो. अरे वा. आणि उलट एकट्या असतील ना त्या फार डोक्यावर बसतात, पण तुमची एवढी नाही नाही, मैत्री आहे. आमची सगळी मैत्री, म्हणजे मी त्यांना सगळं शेअर करते माझं मनातलं, आणि त्या पण माझं ऐकतात असं सगळं अध्यात्माचं. आईला पण मी आणलंय स्वामी सेवेत, बहिणीला, आमचे जेवढे असे रिलेटिव्ह आहे त्यांना सांगतच असते मी. तुम्ही किती गोड वाटतात, ते लगेच बोलण्यावरच माणूस कळतं. नाही, स्वामी खूप तुमच्यामुळेच मी याच्यामध्ये आले. असंच लॉकडाऊन मध्ये मी ऐकायचे अनुभव, आणि तेव्हापासूनच मी आले स्वामी सेवेत. हो. अरे वा. तुम्हाला 1-2 वेळा शेअर केलेले आहेत मी. हो ना. हा हा. हो.
आणि आता जस्ट माझा अनुभव म्हणजे आता मला अचानक मध्ये काय झालं, पिरियड माझे रेग्युलरच होते. अचानक ते थोडा गॅप पडला आणि थोडं हं. जास्त मला थोडा त्रास व्हायला लागला अचानक. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. तर मी एवढी टेन्शन मध्ये आले, कधीच नाही ना असं म्हणजे. हां, हे असं कसं म्हटलं होतं? आता नेमकं काय होतंय, मला थोडं टेन्शनच आलं. मग मी असंच स्वामींपुढे बसले सकाळी लवकर उठून आणि खूप प्रार्थना केली अशी मनातून एकदम त्यांना म्हटलं, मला काहीच माहिती नाही. हे हां, सगळं तुम्ही बंद करा म्हणलं. मी काय दवाखान्यामध्ये जाणार नाही आता. हां, हां. आणि तुम्हाला सांगते खरोखर ना, हां. एकदम बंद झालं माझं. काहीच त्रास नाही झाला मला, बिलकुल नाही. अरे वाह! आणि किती मग मी छान. काय केलं, हां, म्हटलं तुम्हाला आहे ना मी स्वामी बाकी काहीच नाही करणार म्हणलं. फक्त आहे ना माझ्या हातचे लाडू करून म्हटलं तिथं वाटील म्हणलं केंद्रामध्ये. हां, 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 हां. तर मग 2 किलोचे बरोबर ते लाडू बनवले हां. आणि गुरुवारी घेऊन गेले. सगळे ते इतके आवडले सगळ्यांना. त्या दिवशी एवढे माणसं आले होते जास्त, पण ते सगळ्यांना पुरले व्यवस्थित. अय्या! बघा किती छान ताई. हां, एकदम छान. आज पण जाऊन आले मठामध्ये. आमच्या घरापासून 7 किलोमीटर वरती आहे. हां, हां, हां. जात असते मी. नाही मुलांना खूप घेऊन पण जाते. आता अरे काही नाही, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे स्वामींच्या कृपेने. नाही, नाही मस्तच राहणार आणि असंच छान राहणार ताई. कारण तुम्ही बोलला ना सासूबाई एवढा जप करतात, तुमचं बॉन्डिंग एवढं चांगलं आहे. म्हणजे घरात त्या वेव्हज असतात ना ताई. बरोबर घरातलं आहे. वातावरण चांगलं असलं, की हां. ती वास्तू पण तथास्तु म्हणत असते ना ताई आपल्याला. हो, बरोबर आहे. हां, किती छान ताई. मी शेअर छान. करते हां. ठीक आहे, ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई.